आणि आता पाहूया बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपात। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर अथर्व शीर्ष पठण करण्यात आलं। ऋषी पंचमी निमित्ताने 31,000 महिलांकडून उत्सव मंडपासमोर सामुदायिक अथर्व शीर्ष पठणाचा कार्यक्रम पार पडला आणि पारंपरिक पेहरावातील महिलांनी पहाटेपासूनच अथर्व शीर्ष पठणासाठी उत्सव मंडपासमोर गर्दी केली होती। शंखनाद झाल्यानंतर ओंकार जप आणि मुख्य अथर्व शीर्ष पठण करत गणरायाला नमन करण्यात आलं। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालं। नागपुरातील निवासस्थानी बाप्पा विराजमान झाला असून गडकरींनी कुटुंबियांसह गणरायाची आरती केली। सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील गोटखिंडी इथे मशिदीमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली। मशिदीत गणपती बसवण्याचं हे 44वे वर्ष आहे। हिंदू आणि मुस्लिम समाजातील कार्यकर्ते एकत्रित येत इथे गुण्या गोविंदानं गणपती उत्सव साजरा करतात। हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून इथल्या गणेशोत्सवाकडे पाहिलं जातं। येत्या 2 दिवसात पुण्यासह राज्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं मान्सून सक्रिय झालाय, त्यामुळे महाराष्ट्रात चांगल्या पावसाची आशा पल्लवित झाली आहे। पुण्यासह घाटमाथ्यावरती आणि महाराष्ट्रात जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे। सोलापूर शहराची तहान भागवण्यासाठी तसंच भीमा नदीकाठच्या गावांच्या पाणीपुरवठा योजनांसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यात आलं। भीमा नदीत 5,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। सोलापूरला पिण्याच्या पाण्याची मागणी होत असल्यामुळे धरण प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। 30 सप्टेंबरपर्यंत सोलापूरसाठी औंस धरणामध्ये पाणी पोहोचवलं जाण्याची शक्यता आहे। राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश स्थिती निर्माण झाली आहे। 13 जिल्ह्यात 1 जून ते 18 सप्टेंबर या काळात पडणाऱ्या सरासरी पावसामध्ये 20% जास्त तूट आली आहे। नगर, सांगली, सातारा, जालना, बीडमध्ये पडणाऱ्या पावसामध्ये 40% जास्त तूट निर्माण झाल्यामुळे टंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत। लातूर जिल्ह्यामध्ये पावसानं ओढ दिल्यानं खरीप हंगामातील पिकं हातातून गेल्याचं चित्र आहे, पण मोठ्या आशेनं शेतकऱ्यांनी जगवलेली भाजीपाला पिकं सुद्धा आता पावसाअभावी करपून जाऊ लागले, त्यामुळे शेतकरी तिहेरी संकटात सापडलाय। जिल्ह्यातील शेतकरी पावसासाठी गणपती बाप्पाला साकडं घालत असून सर्वदूर मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। मनमाड नांदगाव मार्गावरती वाहनांचा विचित्र अपघात झाला। भरधाव वेगानं जाणाऱ्या कारनं रिक्षा आणि 2 दुचाकींना जोरदार धडक दिली। या अपघातामध्ये 6 जण गंभीर जखमी झाले। जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलंय। रस्त्यावरती आलेल्या कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार चालकाचं नियंत्रण सुटलं आणि त्यामुळे हा अपघात झाला। वाशिमच्या मंगळुरपेठ तालुक्यामध्ये 100 ते 150 हेक्टर शेतातील सोयाबीनवरती रोगाचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे सोयाबीनचं पीक पिवळं पडून वाळत असल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। सोयाबीन हातचं जात असल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत आणि या पीक नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। सध्या डाळींचे भाव वधारलेत आणि 170 रुपये किलो असलेली तूर डाळ दिवाळीमध्ये 200 रुपयांपर्यंत जाईल असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवलाय। सध्या हरभरा डाळीचे भाव 85 ते 90 रुपये किलो आहेत आणि पुढील काही दिवसात ते 100 पार करतील असा अंदाज आहे। गणेशोत्सव आणि नवरात्री अशा सणासुदीच्या काळात तूप, रवा, मैदा, साखर यांचे दर सातत्यानं वाढत आहेत। सणासुदीच्या काळातच जीवनावश्यक वस्तू महाग होत असल्यामुळे गौरी गणपतीच्या उत्सवात सर्वसामान्य नागरिकांचा हिरमोड होतोय आणि गौरी गणपती आणि आगामी नवरात्रीसाठी नैवेद्याचे पदार्थ कसे करायचे असा सवाल गृहिणींकडून उपस्थित केला जातोय। पिंपरी फुल बाजारामध्ये 35 टनांहून अधिक फुलांची विक्री झाली असून यातून 25 ते 30 लाखांची उलाढाल झाली आहे। झेंडू, शेवंतीसह इतर फुलांना अधिक मागणी असल्याची माहिती फुल विक्रेत्यांनी दिली। गणेशोत्सवात फुलांना अधिक मागणी असते आणि पिंपरीमध्ये फुलांची मोठी बाजारपेठ आहे। शहरातील कानाकोपऱ्यातून नागरिक फुलं, हार खरेदीसाठी पिंपरीमध्ये येत असतात। सध्या कांद्याचे भाव दबावात असल्यामुळे शेतकरी अडचणीत आलेत। कांद्याला सध्या बाजारात 1,500 ते 2,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय। नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला। आज बाजार समित्यांमधील कांदा लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय कांदा व्यापाऱ्यांनी घेतला। याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, मात्र व्यापारी आपल्या मागण्यांवरती ठाम असल्यानं प्रशासनाची मध्यस्थी निष्फळ ठरली। उत्तर भारतामध्ये सध्या नव्या कापसाची आवक सुरू झाली आहे। पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमधील बाजारामध्ये नवा कापूस दाखल होतोय। नव्या कापसाला प्रति क्विंटल 7,300 ते 7,700 रुपयांचा भाव मिळतोय। आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये चढउतार सुरू आहेत, मात्र देशातील भाव पातळी आज 4,500 ते 5,000 रुपयांच्या दरम्यान कायम आहे। गाजराचे भाव सध्या टिकून आहेत। गाजराची आवक गेल्या काही दिवसांपासून स्थिरावली आहे, तर मागणी मात्र कायम असल्यामुळे गाजराला प्रति क्विंटल सरासरी 2,000 ते 3,000 रुपयांचा भाव मिळतोय।
लसणाला बाजारामध्ये सध्या चांगला भाव मिळतोय. सध्या राज्याच्या विविध बाजारात लसणाला प्रति क्विंटल सरासरी 8,000 ते 10,000 रुपयांचा भाव मिळतोय. रत्नागिरीमध्ये गणेशोत्सव काळातही फळांचे दर स्थिर आहेत. सफरचंदाला 160 रुपये किलो तर केळीला 50 रुपये डझन भाव असल्यानं भाविकांना दिलासा मिळतोय. वर्ध्यातल्या आष्टी तालुक्यातील साहूर परिसरात मोसंबी फळांची गळ मोठ्या प्रमाणात होतीये. मोसंबी फळ मोठ्या प्रमाणात गळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे आणि कृषी विभागानं पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. केरळमध्ये निपाह विषाणूमुळे दोघांचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ माजली आहे. महाराष्ट्रात सरकारकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. निपाह विषाणूचा धोका पाहता सर्व महापालिका आणि जिल्हा रुग्णालयांना उपाययोजना करण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. राज्यात हिवतापाचे 4,481 रुग्ण सापडले असून 6 जणांचा मृत्यू झालाय. तर हिवतापामध्ये मुख्यतः ठराविक वेळानं थंडी वाजते, ती थांबल्यानंतर ताप येतो, डोकं दुखणं, स्नायूंमध्ये वेदना, घाम येणं ही लक्षणं दिसतात आणि पुढे कोरडा खोकला आणि मळमळणं ही सुद्धा प्रमुख लक्षणं असतात. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी 10 ऑक्टोबरला होणार आहे. तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदार अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आलेत. अध्यक्षांकडून होत असलेल्या दिरंगाईमुळे ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती आणि या याचिकेवरती 3 ऑक्टोबरला पुन्हा सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आजपासून कोकणचा दौरा करणार आहेत. कोकणातील घरगुती गणपतीचे ते दर्शन घेणार आहेत आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेणार आहेत. तसंच कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन सुद्धा भेट घेणार असल्याचं कळतंय. राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना माओवाद्यांकडून पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सुरजागड इथे सुरू असलेल्या लोह प्रकल्पावरून त्यांना तिसऱ्यांदा धमकी आली आहे. माओवाद्यांनी एटापल्ली तालुक्यातील दुर्गम नक्षलग्रस्त गट्टा परिसरात पत्रकं टाकली आहेत आणि यात धर्मराव बाबा त्यांचे जावई आणि काही लोकांना धमकी देण्यात आल्यानं खळबळ माजली आहे. बुलडाणा जिल्हा बँक प्रशासनाकडून शेतकऱ्यांसोबत दगाफटका केला जात असल्याची भावना कर्जदार शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आणि यावरती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. आधी धनाढ्य आणि राजकीय आणि लोकप्रतिनिधींना दिलेलं कर्ज वसूल करा, मगच शेतकऱ्यांकडे कर्ज वसुली करा, अन्यथा कर्ज वसुलीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना बदलून काढू असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला. सरकारी कर्मचारी भरती टाळून त्या जागी कंत्राटी भरती करण्याचं धोरण सरकारनं अवलंबलंय. जी काही सरकारी भरती होतीये त्यात देखील प्रचंड प्रमाणात गैरप्रकार होत असून परीक्षा फीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लुबाडलं जात असल्याचा आरोप करण्यात आलाय. याचा निषेध करण्यासाठी आमदार रोहित पवारांच्या नेतृत्वात आज लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघात जाणार आहेत. संगमनेर महाविद्यालयामध्ये ते तरुणांशी संवाद साधणार असून त्यानंतर शारदा लॉन्स या ठिकाणी होणाऱ्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील. पुण्यामध्ये गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक रात्री फिरतात आणि त्यांची सोय व्हावी म्हणून मेट्रो प्रशासनानं मेट्रो सेवा मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय. 22 ते 27 सप्टेंबर दरम्यान सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत तर विसर्जनाच्या दिवशी पहाटे 2 पर्यंत मेट्रो सेवा सुरू राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. गणेशोत्सवात होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नवी मुंबई वाहतूक विभागानं वाशी, कोपरखैरणे, तुर्भे, सिबिडी तसंच कळंबोली भागातील वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केलेत. त्यासाठी नवी मुंबई वाहतूक विभागानं अधिसूचना जारी केली आहे. विसर्जन कार्यक्रम संपेपर्यंत विसर्जन मिरवणुकीतील वाहनांखेरीज इतर वाहनांना प्रवेशबंदी घोषित करण्यात आली आहे. वाहतुकीतील बदल 29 सप्टेंबरला होणाऱ्या ईद ए मिलादच्या मिरवणुकीसाठी देखील कायम ठेवण्यात आला आहे. पडळकर पवारांविरोधात बोलण्याशिवाय दुसरं काही करू शकले नाहीत, त्यामुळे त्यांचा निषेध करू तितका थोडाच अशी टीका अंकुश काकडे यांनी केली. पण त्यासोबत भुजबळ आणि धनंजय मुंडे शरद पवारांबाबत जे काही बोलले त्याचा देखील निषेध करावा असं ते. आणि आता पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. मराठा समाजाला आरक्षण देणारा प्रामाणिक प्रयत्न देवेंद्र फडणवीस करत असल्याचं विधान विजय शिवतारे यांनी केलं. अहमदनगरमधल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी फडणवीसांवरती स्तुतीसुमनं उधळली. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंनी पुसेसावळी गावामध्ये भेट दिली. 2 गटातील वादानंतर त्यांनी शांततेचं आवाहन केलं आणि त्याचसोबत त्यांनी मृतकाच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा पडळकरांविरोधात राष्ट्रवादीनं आंदोलन केलं. क्रांती चौकात अजित पवार समर्थकांनी पडळकरांविरोधात निदर्शनं केली. जळगावात अजित पवार गट पडळकरांविरोधात आक्रमक झालाय. आकाशवाणी चौकामध्ये पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आलं.
सोलापुरात राष्ट्रवादी युवक आघाडी आक्रमक झाली असून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं. अजित पवारांविरोधात पडळकरांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात अपशब्द वापरल्यानं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि लातूरात पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांचा निषेध करण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आक्रमक झाली आणि बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला. राज्याबाहेर ऊस निर्यात बंदीचा निर्णय राज्य सरकारकडून मागे घेण्यात आलाय. पुण्यातील बैठकीत हा निर्णय झाला असून यात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावरती यंदाच्या खरीप हंगामातील नवीन सोयाबीन खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. बुलडाणा जिल्ह्यातील बीबी येथील बालाजी ट्रेडर्स इथे सोयाबीनची खरेदी करण्यात आली आणि यंदाच्या खरीप हंगामातील जिल्ह्यातली ही पहिली सोयाबीन खरेदी ठरली असून सोयाबीनला प्रति क्विंटल 5,100 रुपयांचा भाव मिळतो आणि यावेळी परिसरातील अनेक सोयाबीन उत्पादक शेतकरी हजर होते. वर्ध्यामध्ये पीओपी गणेश मूर्ती विकण्यास मनाई करण्यात आली आहे. दरम्यान महापालिकेनं 9 विक्रेत्यांवरती कारवाई केली असून सुमारे 35 मूर्ती जप्त केल्या आहेत. त्यासोबत 18,000 रुपयांचा दंड विक्रेत्यांकडून वसूल करण्यात आला. पालघरच्या मालकरीपाडाच्या नागरिकांना महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका बसला. आज पहाटेच्या सुमारास अचानक वीज वाहिनीवरील विजेचा दाब वाढल्यानं कित्येक घरांमधील वीज मीटर जळून खाक झाले. शिवाय फ्रीज, इन्व्हर्टर आणि टीव्हीसह इतर उपकरणं सुद्धा जळली आहेत. राज्यातील शासकीय शाळेमध्ये कंत्राटी पद्धतीनं शिक्षक भरतीचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. त्याविरोधात वंचित बहुजन आघाडीनं बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासन निर्णयाची होळी केली. परभणीतील सोनपेठ शहरातील नागरिकांनी अर्धनग्न होत आंदोलन केलं. खड्ड्यांमुळे महामार्गाची दुरवस्था झाली, त्यामुळे तातडीनं रस्ते दुरुस्त करण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. सोलापुरातील वडवळ गावामध्ये मराठा समाजाकडून मुंडन करत साखळी उपोषण करण्यात आलं. तर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हे आंदोलन केलं जात आहे. गोंदियात ओबीसी समाजाकडून जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं. यावेळी मुंडन करत शासनाचा निषेध करण्यात आला आणि मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास आंदोलकांकडून विरोध केला जातोय. धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी होळकर यांचं जन्मगाव चौंडीमध्ये यशवंत सेनेकडून उपोषण केलं जात आहे. आंदोलकांपैकी काहींची प्रकृती खालावली असून त्यांना पुण्यातल्या ससून रुग्णालयात हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. मात्र उपोषण मोडीत काढण्यासाठी हे करण्यात येत असून रुग्णालयात जाण्यास उपोषणकर्ते नकार देत आहेत. दौंड तालुक्यातील वासुंदे गावात होणाऱ्या बेकायदेशीर दारू विक्रीला विरोध करत महिला आक्रमक झाल्यात आणि या महिलांनी दारूच्या बाटल्या घेऊन ग्रामपंचायत कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. दारू विक्रेत्यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप या महिलांनी केला. लातूर नांदेड मार्गावरती आस्था मोडजवळ बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यात कारमधील 2 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाहतुकीचं नियोजन नसल्यामुळे अपघात झाल्याचा आरोप होतोय. वाशिम शहराच्या पुसद महामार्गावरील जागमाथा परिसरामध्ये ट्रॅव्हल्सच्या बसचा अपघात होऊन 5 ते 6 प्रवासी जखमी झालेत. बसची ट्रकला धडक बसल्यानं हा अपघात झाला. मद्यधुंद बस चालकांना अपघातानंतर पळ काढल्याची माहिती मिळते. वाशिमच्या बाभुळगावमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं. आसपासच्या जिल्ह्यातील स्पर्धक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आणि शंकरपाटाचा खेळ पाहण्यासाठी पंचक्रोशीतील बैलगाडा प्रेमींनी गर्दी केली होती. यवतमाळमध्ये संजय राठोड यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महाराजांच्या पुतळ्यावरती दुग्धाभिषेक करून शुद्धीकरण केलं. अनाथ एचआयव्ही संक्रमित सेक्स वर्कर्सच्या मुलांना शिक्षण देणाऱ्या स्नेहालय इंग्लिश मीडियम शाळेच्या प्रतिकूलतेवरती मात करत या श्रेणीत जगातील सर्वात उत्कृष्ट शाळा म्हणून इंग्लंडच्या T4 संस्थेकडून सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार मिळवणारी ही भारतातली पहिली शाळा ठरली आहे. माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या मालवणातील निवासस्थानी गणपतीचं आगमन झालंय. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी सपत्नी गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली आणि मालवण इथल्या राहत्या घरी दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी गणपतीची विधिवत पूजा केली आणि यावेळी महाराष्ट्रातील जनतेला सुखी ठेव असं साकडं त्यांनी गणपतीला घातलं. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी मालवणमधल्या तळगाव इथल्या राहत्या घरी गणपती बाप्पाची विधिवत पूजा केली. विनायक राऊत यांनी सहकुटुंब गणपतीचं पूजन केलं. आणि इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.